जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज मी फक्त शाखा भेटीसाठी इकडे आलेलो आहे आणि शाखा पाहत असताना तुम्ही सगळे माझे कुटुंबीय इकडे जमलेले आहात. आता मला खरं सांगा की तुम्ही रोज खरोखर शाखेत येतात की मी येणार म्हणून आज आलोय? हा, प्रामाणिकपणाने हात वर करून सांगता की होय आम्ही रोज शाखेत येतो. आज फोटो काढून ठेव, उद्या परत येतो. कारण शाखा आपलं एक मंदिर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि शाखा जिथे अनेक अडलेले नडलेले आपले भगिनी माता बांधव ज्यांना कुठेही जाऊन काही न्याय मिळत नाही, असे सर्वजण एक शेवटची आशा म्हणून शाखेमध्ये येतात. आणि अभिमान आहे की आज आता 56-57 वर्ष झाली शिवसेनेला, अजूनही शाखा संस्कृती ही नुसती टिकवून नाही तर मशालीसारखी धगधगती शिवसेनेने ठेवलेली आहे. आणि ही संस्कृती आपण जपल्यामुळेच कितीतरी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी करून पलीकडे गेले, खोक्यामध्ये बंद झाले. आणि भाजपला असं वाटलं होतं की गद्दार आपल्याकडे आले म्हणजे शिवसेना संपेल. मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, जुने चेहरे तर माझ्यासोबत आहेतच, पण हे जे गद्दार होते त्यांनी अनेकांच्या ज्या वाटा ओढून ठेवल्या होत्या आणि या गद्दारांमुळे अनेक जण कंटाळून शिवसेनेपासून दूर गेले होते, ते सगळे आता परत आलेले आहेत. आणि शिवसेना पहिली होती त्याच्या कित्येक पटीने आता वाढलेली आहे. तरुण जी पिढी आहे तिला आता फक्त आणि फक्त शिवसेनाच ही एकच आशा वाटते. कारण तरुण म्हटल्यानंतर एक जिद्द असते, एक सळसळतं रक्त असतं आणि त्या रक्तामध्ये गद्दारी नसते. भारतीय जनता पक्ष वरपासून खालपर्यंत हा नाचलेला पक्ष आहे. यांच्याकडे ओरिजिनल भाजपवाले कोणीच नाहीये. आज जर मी अगदी भारतीय जनता पक्षवाल्यांना जरी प्रश्न विचारला की तुमचा असे पहिले 5 महाराष्ट्रामधले नेते सांगा की जे आमच्या शिवसेना भाजपा युतीपासून निष्ठेने तुमचं काम करतायत, कोणीच नाहीये. सगळे पळाले किंवा त्यांना संपवून टाकण्यात आलं. ही वृत्ती जी आहे ती वृत्तीच मला कळत नाही. एक मी थोडस समजून घेऊ शकतो की आपला विरोधक कोण आहे, त्याला संपवणं हा प्रश्न नाहीये, पण त्याला हरवणं. पण हे विरोधकांना संपवायला निघाले, काँग्रेसला संपवायला निघाले, काँग्रेस मुक्त भारत. बरं ठीक आहे, तुमचे विरोधक आहेत, तुम्ही आणि ते लढा, जनता काय न्याय देईल तो न्याय स्वीकारा. तेवढ्यावरच थांबले नाही. कठीण काळामध्ये ज्या शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेने या भाडोत्री जनता पक्षाला आणि नरेंद्रभाई मोदींना पाठिंबा दिला होता, आणि उघड सत्य ज्या वेळेला वाजपेयी जी पंतप्रधान होते, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, स्वतः शिवसेना प्रमुखांनी हा प्रसंग त्यांच्या भाषणात सांगितलेला आहे की अडवाणी साहेब आले होते मुंबईत, आपली सभा होती आणि गुजरातची रंगत झाली होती. अडवाणी साहेबांनी सांगितलं की बालासाहेब मुझे आपसे कुछ बात करनी है. आणि तसं त्यांनी म्हटल्यानंतर मी होतो, प्रमोद महाजन होतो, आम्ही उठून बाहेर गेलो. आतमध्ये काय चर्चा झाली तेव्हा आम्ही नव्हतो, पण नंतर बाळासाहेबांनी सांगितली, ती चर्चा जाहीर केली की अडवाणी साहेबांनी त्यांना विचारलं, बालासाहेब आपका ये मोदी के बारे में क्या ख्याल है? आणि बाळासाहेबांनी सांगितलं, शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया. जर तेव्हा शिवसेना प्रमुखांनी मोदींची बाजू घेतली नसती तर नरेंद्र मोदी हे नाव पंतप्रधानपदी आपल्याला दिसलं असतं का? आणि आज मी काल सुद्धा भाषणामध्ये बोललो की आज ते म्हणतात की उद्धव ठाकरे पक्षप्रमुखच नाही. एवढा नालायकपणा, एवढा नीचपणा करणारा दुसरा कोणताही पक्ष मला नाही वाटत आपल्या भारताच्या इतिहासामध्ये कधी झाला असेल. ज्यांनी यावं, तुम्हाला मी सांगतो ना, भाजपला कोणी ओळखत नव्हते तेव्हा हेच शिवसैनिक होते, ज्या शिवसैनिकांनी आणि शिवसेनेने भाजपला खांद्यावर बसून महाराष्ट्र फिरवला. तो महाराष्ट्र जर त्यावेळेला आम्ही शिवसेनेने तुम्हाला फिरवलं नसतं खांद्यावर घेऊन, तर आज तुमच्याकडे 4 खांदे पण नसते तुम्हाला उचलायला. तेव्हा आम्ही तुम्हाला खांद्यावर घेतलं म्हणून आज तुमच्याकडे 4 खांदे तरी आहेत.
पण आता त्यांचं जे राजकारण चालू आहे की शिवसेना मला मुख्यमंत्री पदावरून का उतरवलं, कारण मी त्यांना महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो आणि लुटू दिलाच नसता, आज सुद्धा देणार नाही, म्हणून तर मी मैदानात उतरलेलो आहे. मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, पण अजूनही तुम्ही जणू काही गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखं वागताय. आमच्या इथल्या गुजराती समाजाबद्दल काही नाही, इकडे सुद्धा अनेक गुजराती आले असतील, पिढ्यानपिढ्या इकडे गुजराती माता भगिनी बांधव राहत आहेत, जणू काही दुधात साखर मिळावी तसे ते आमच्यामध्ये मिसळून गेलेले. अगदी 92-93च्या दंगलीमध्ये सुद्धा शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी या सर्वांचं हिंदू म्हणून रक्षण केलं होतं. तेव्हा मोदीजी तुमचे भाजपवाले इकडे उतरले सुद्धा नव्हते, रस्त्यात काय कुठेही दिसत सुद्धा नव्हते. आणि आज जे चाललेलं आहे की महाराष्ट्र ओरबाडताय, गुजरातला तुम्ही समृद्ध करा, गुजरात आमचाच आहे. उद्या इंडिया सरकार आल्यानंतर आम्ही सुद्धा गुजरातच्या हक्काचं असेल तर गुजरात आम्ही देणारच, तिकडे कुठे आम्ही भेदभाव करणार नाही. जसं मी मुख्यमंत्री असताना जनतेमध्ये जात पात धर्म पाहून भेदभाव केला नव्हता, पण महाराष्ट्रामध्ये येऊ शकणार नाही आणि येणारे उद्योग तुम्ही तुमच्या हुकमतीवरती गुजरातकडे वळवताय. महाराष्ट्रामध्ये होते ते उद्योग तुम्ही ओरबाडून गुजरातमध्ये नेताय. अगदी डायमंड मार्केट सुद्धा तुम्ही बाजार, तो सुद्धा तुम्ही हिरे बाजार गुजरातला नेला. एअरबसचा कारखाना होता तो सुद्धा गुजरातला गेला. आता काल परवाकडे बातमी आली की 3 सेमीकंडक्टरचे जे उद्योग येणार होते किंवा येत आहेत, देशात येत आहेत, त्यातले 2 हे गुजरातला नेले. मी काय म्हणतो, ठीक आहे तुम्ही नका देऊ महाराष्ट्राला, पण किमान एक उत्तर प्रदेशला द्या, एक बिहारला द्या, एक आणखीन एक आसामला दिलं तसं आसामला द्या. पण ज्या उद्योगामध्ये 80,000 ते 1,00,000 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत ते तुम्ही सगळेचे सगळे गुजरातला काय म्हणून येतात. आणि हा जो एक तुम्ही भेदभाव करताय कळत न कळत, तुम्ही गुजरात आणि देश, संपूर्ण देश एका बाजूला आणि एका बाजूला गुजरात, असा जो एक दुश्मनी डाव तुमच्या मनामध्ये दिसतोय तो आम्हाला हाणून पाडायचा आहे. आज मुंबई आपले लुटतायत, महाराष्ट्र आपले लुटतायत, आणि लुटत असताना आपण नुसतं काय त्यांचे गोडवे गायचे, त्यांच्या पालख्या व्हायच्या. आणि म्हणून मी तुम्हाला कुटुंबीय म्हणून विचारायला आलेलो आहे, जो मी लढाईला उतरलेला आहे हे तुम्हाला बरोबर वाटते का चूक वाटते हे मला सांगा. तुम्हाला जे मी सांगतोय हे थोडंच आहे, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, पण सगळं ओरबाडायचं. मोदी परिवार, जसं मी सांगितलं, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी तेव्हाही घेतली होती, आजही हुकुमशाही येऊ नये म्हणून मी माझ्या राज्याच्या कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून घेतोय आणि त्याच्यासाठी मी रस्त्यावरती उतरलेलो आहे. पण मोदीजी तुम्ही हे सांगतायत कि 140 कोटी ये मेरा परिवार है, मेरा परिवार ठीक है, जिम्मेदारी कौन लेगा, आप जिम्मेदारी लेने वाले हैं परिवार की, जबाबदारी घ्यायची नाही, पण माझा परिवार आहे. निवडणूक आल्यानंतर सगळे परिवार आणि निवडून दिल्यानंतर अदानीचा परिवार, हे कोणतं राज्य आहे आणि ही कोणती पद्धत आहे लोकशाहीची, याच्या विरुद्ध आपण लढतो. नाहीतर आपण खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, गेल्या वेळेला आपण इथून जे आपले खासदार निवडून दिले होते त्यांनी मोदींनाच पाठिंबा दिला होता. मग असं नेमकं काय घडलं की 2014ला सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला, 2019ला पाठिंबा दिला, 19ला तुम्ही जो एक शब्द मला दिला होता अमित शहानी, मी तर काल तुळजाभवानीची शपथ घेऊन त्या वचनाचा पुनरुच्चार केलेला आहे. एवढं तुम्ही खोटं बोलू शकत नाही ना. मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांची घेतली, काल तुळजाभवानीची घेतली, पण अमित शहानी एकाची शपथ घेतलेली नाही. आणि त्यांचे जे खासदार आहेत रावसाहेब दानवे, ते काल कुठेतरी काहीतरी बोलले की नाही नाही असं घडलंच नव्हतं. अहो दानवे साहेब, अमित शहा तुमच्यासाठी देव असेल, पण आमच्यासाठी देव हे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे आई वडील आणि आई तुळजाभवानी. तुम्ही कोणाला देव मानायचं आणि तुम्हाला खुर्च्या देणारे ते आहेत. माझी ताकद ही आहे, ही आई जगदंबा ही माझ्या समोर बसलेली आहे, समोर उभी आहे आणि अख्ख्या राज्यामध्ये दिसते. आणि म्हणून मी तुम्हाला जसं जगदंबेला साकडे घालतात तसं माझ्या जनता रूपी जगदंबेला साकडे घालतोय की याही वेळेला जसं अनिल म्हणाले, आपला खासदार निवडून आलाच पाहिजे, आणावाच लागेल. कारण हुकुमशाही आत्ता काढली नाही तर उद्धव ठाकरेचं काय होणार ते सोडून द्या, तुमचं काय होणार आणि तुमच्या भावी पिढ्यांचं काय होणार याचा विचार करा. नुसतं काल मोदीजी जे काश्मीरमध्ये जाऊन आले आणि म्हणाले की 370 कलम काढल्यामुळे काश्मीरमध्ये आता मोकळा श्वास घेता येतो. मोकळा श्वास घेता येतो, पण हातपाय बांधून मोकळा श्वास घ्यायला अर्थ काय? हातपाय नाही हलवत. नुसतं तो एखादा रुग्ण आहे का गेला नाही, श्वास चालू आहे, श्वास चालू आहे, या श्वासाला काय अर्थ नाही.
आम्हाला मोकळेपणाने जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य, जसं लोकमान्य टिळक बोलले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तो लोकमान्याचा महाराष्ट्र आज सांगतोय की स्वराज्य आणि स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच. जर याच्या हुकुमशामध्ये आला तर त्याला गाडून पुढे आम्ही जाणारच. हा निर्धार आपल्या सर्वांच्या मध्ये असला पाहिजे. आणि मग प्रश्न असा येतो की आपला खासदारकीचा उमेदवार कोण? इकडे काम करणार झोपून, काम करणार झोपून. काही नुसती गर्दी उद्धव ठाकरे आगे बढो आणि उद्धव ठाकरेंनी पाठीवरून बघितलं तर कोणीच नाही. असं नाही, आप आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे नहीं साथ है, हर कदम आपके साथ, ही जी काही एक जाहिरात असते तसं आता आपल्याला एक एक पाऊल टाकत एक 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 आपला हक्काचा भगव्याचा खासदार घेऊन दिल्लीच्या लोकसभेवरती पुन्हा एकदा छत्रपतींचा पवित्र भगवा हा फडकायचा आहे आणि ती शपथ घेऊन निवडणूक जिंकायच्या तयारीला लागा. मला खात्री आहे की एवढे सगळे जिथे ते जातो ही गर्दी आहे, हे सैनिक आहेत, हे सगळे जर का खरोखर कामाला लागले आणि ते लागतात. शिवसैनिकांना कोणी डिवचायचं नसतं, तो शांत आहे तोपर्यंत चांगला असतो, पण एकदा डिवचला तर मात्र तो धगधगत्या मशालीसारखा असतो. आणि धगधगती मशाल ही भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.